राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. सध्या झुरळाला बरे दिवस आलेले आहेत, पण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल की परळीमध्ये एक देऊळ आहे. ते जमिनीच्या थोडं खाली आहे आणि त्या देवाला झुरळे गोपीनाथ असं म्हणतात. माझं खोटं असेल तर परळी वैजनाथ गुगलवर जाऊन तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला हे दिसून येईल की परळी वैजनाथमध्ये झुरळाचं एक देव आहेत, त्याला झुरळे गोपीनाथ असं म्हणतात. पण या झुरळामुळं आता काय काय व्हायलं आहे जगभरात हे पाहणं फार औत्सुक्याचं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी गोविंदाचा आणि रवीना टंडनचा दुलेराचा पिक्चर पाहिला असेल. ते लिफ्टमध्येच बंद पडते आणि त्या लिफ्टमध्ये एक झुरळ येतं आणि झुरळाला पाहून ती नायकाला जाऊन मिठी मारते, म्हणजे ती हिरोईन त्या हिरोला जाऊन मिठी मारते आणि मग तो हिरो त्या झुरळाची तारीफ करतो. त्याला सांगतो मी तुला सोन्याच्या पाळण्यात बसवेन, तुला लाडू खायला घालेन. जसं त्या झुरळामुळं रवीना टंडनने गोविंदाला मिठी मारली, म्हणजे नायिकेने नायकाला मिठी मारली, तसं या झुरळामुळे आपल्याला सत्ता सुंदरी मिठी मारेल किंवा सत्ता सुंदरी आपल्याला मिळेल अशा मूर्खाच्या नंदनवनात काही या देशातले नेते, काही स्वतःला विचारवंत समजतात, ज्यांच्या डोक्यात मोदी विरोधांचे जंत आहेत, असे सगळे एकत्र झाले आणि मै भी झुरळ तू भी झुरळ. ते आमच्या महाराष्ट्रातले एक युवा नेते, जनता से हारे तो झुरळ के सहारे, काय म्हणले ते ऐका. आदित्य ठाकरे. हम भी सारे कॉकरोच ही है और कॉकरोच आसानी से मरता नहीं है, आपको पता है. कॉकरोच बहुत साल जीता है और कॉकरोच अगर साथ में है सब देश के तो क्या होगा आपको भी पता है. ते दुसरे अजून एक देशात मोकळे सोडलेले, म्हणजे जसं आपल्या खेडेगावात देवावर वळू सोडतात तसे देशावर सोडलेले दोन वळूच आहेत, एक महाराष्ट्रात आणि एक तिकडं देशात. राहुल गांधी. अरे जनतेनं तुम्हाला धुडकारलंय हो. आता तुम्हाला झुरळाचा आधार वाटलाय. मला तर काल कपाळावर हात मारून घ्यावा वाटला. या महाराष्ट्रातले एक मंत्री असं म्हणाले की उद्या अणुयुद्ध झालं तो बऱ्याचशा जीवसृष्टीचा नायनाट होईल, पण अणुबॉम्ब पडून सुद्धा, अणुस्फोट होऊन सुद्धा झुरळ जिवंत राहतील. अरे काय करायचं झुरळ जिवंत राहून? कुणावर राज्य करणार? कुणाचं तू मंत्री होणार? अरे काय बोलताय? बोलण्याचं भान आहे का नाही तुम्हाला? झुरळ या देशाची समस्या सोडवणार. मी तर काल म्हटल्याप्रमाणे ज्यांनी हा पक्ष काढलाय त्यांनी अमेरिका सोडून इथं यावं. ज्याला समर्थन करतो ध्रुव राठीन तो शर्मा, सगळ्यांनी भारतात यावं आणि रस्त्यावर उतरावं ना. तिथं कुठंतरी बसायचं 4000 किलोमीटर दूर आणि तिथून इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर, फेसबुकवर हे सगळं ज्ञान पाजळायचं. देश चालवणं इतकं सोपं आहे. यूट्यूब चालवणं किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणं एवढं सोपं आहे देश चालवणं म्हणजे. अरे युद्ध कोण करायले? त्याच्यामुळे जगभर भाववाढ झाली. त्याचं खापर या देशाच्या पंतप्रधानावर फोडणारे महाभाग आपल्या देशात आहेत ना. इतकं सोपं नाही आहे. जर झुरळांनी जर राजकारण केलं असतं तर या देशात लोक झुरळच पाळायला सुरुवात केली असती. झुरळ हे नेहमी दमट, कोंदट आणि आरोग्याला घातक अशाच वातावरणात असतात. आणि 4 झुरळ जर एकत्र आले आणि तुम्ही त्यांना टोपल्याखाली ठेवलं तर बघा ते झुरळ आपसात काय करतात ते. आता हे नशीब आहे की एक जर्मनीत, एक अमेरिकेत आणि एक ऑस्ट्रेलियात आहे आणि बघ काही झुरळ इथं भारतात फिरत आहेत. अरे जनतेच्या मध्ये जा, जनतेच्या प्रश्नावर लढा, योग्य वेळी सरकारला विरोध करा, योग्य वेळी सरकारला पाठिंबा द्या. केवळ द्वेषापोटी
तुम्ही या देशातल्या पंतप्रधानाला विरोध करू नका. ही संकटाची वेळ आहे. हे संकट सगळ्यावर आलंय. हे संकट कोणी एकट्यावर नाही, राष्ट्रावर संकट आहे. त्यावेळेस राष्ट्राने एकत्र असलं पाहिजे. पण नाही, आम्ही एकत्र राहू तर आम्ही कसले. म्हणून म्हणलं ना की झुरळं कधी एकत्र नाही येत नाहीत. झुरळाचं कधी सैन्य झाले तुम्हाला माहिती आहे? कधीच नाही आहे. आणि कुठं झुरळामुळं देशाची तरुणाई आंदोलनासाठी उतरेल ही कल्पना करू कशी शकतात? अरे झुरळ हा चपलीने मारायचा प्राणी आहे, डोक्यावर घ्यायचा नाही. विनोदासाठी ठीक आहे, कोणी काय कॉक्रोच पार्टी काढली. अरे कॉक्रोचचं आयुष्यच किती आहे. आणि आता अणुबॉम्बचं युद्ध होण्याची शक्यता दूरवर सुद्धा नाही. कशाला आपल्या कल्पनेचे घोडे नसलेलं ज्ञान जगासमोर पाजळताय? मला या गोष्टीचं आज एक वाईट वाटलं की अण्णा हजारे तुम्ही सुद्धा झुरळ. अहो तुम्ही एक तो जो ब्रह्मराक्षस जन्माला घातला अरविंद केजरीवाल, त्यांनी 15 वर्षात दिल्लीची काय वाट लावली आणि आता पंजाबची काय वाट लावतोय, हे तुमच्याच आंदोलनाचं अपत्य आहे. आता पुन्हा तुम्ही झुरळाची तारीफ करायलात म्हणजे पुन्हा तुमचं जुनं प्रेम उफाळून आलं का? कारण तो झुरळाचा ज्यांनी काढली पार्टी आहे तो काही काळ आम आदमी पार्टीशी सुद्धा जोडलेला होता. हा तुमच्या आंदोलनातून जन्म घेतलेली पार्टी, पंजाबचा मुख्यमंत्री दिवसा दारू पिऊन विधानसभेत येतो. मला सांगा याच्या अंगावर तुम्ही झुरळं सोडणार आहेत का? सोडा त्याच्या दाढीत झुरळं आणि करा एक आंदोलन तिथं. अण्णा तुमच्यासारख्या तपस्वी माणसाने तरी किमान संयम पाळायला पाहिजे. आम्ही काय जन्मून लगे म्हातारे झालो नाहीत. आम्ही तरुण होतो तर आम्ही तारुण्यामध्ये सगळ्या समस्येला तोंड दिलेलं आहे. बेरोजगारीला तोंड दिलं, आम्हाला नोकऱ्या नाही मिळाल्या, पण आमच्यात एक हिंमत आमच्या गुरुजनाने दिली होती की प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा टिकून राहायचं. आणि आम्ही टिकलोत. थोडी बहुत का होईना आम्ही देशाची सेवा केली. अण्णा तुम्ही जर झुरळाची तारीफ करू लागले तर आता देवच या देशाला वाचू शकतो, दुसरं कोणी वाचू शकत नाही. धन्यवाद.